हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. दीपा नॉनव्हेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. हा वार आहे गुरुवार. तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडलेली आहे. तर हा दिवस आहे संध्याकाळचा. पूजा वगैरे माझी पूर्ण मांडून झालेली आहे आणि वाचून वगैरे झालेलं आहे. इथं स्वयंपाकही झालेला आहे. चला तर म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावं थोडंसं. आणि त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा दिवस. तर दुसऱ्या दिवशी माझं काय पार्सल आलेलं आहे ते तर तुम्ही इथं पाहतच असाल. आपण कोणतेही पार्सल मागवले तर खूप उत्सुकता असते आपल्याला पार्सल कसं येते काय येते हे पाहण्यासाठी. आणि इथं माझं पार्सल आलेलं आहे. तर मला आलं की आल्याच मी लगे 1 मिनिटात खोलून पाहिलेलं आहे. कारण मला काही कंट्रोलच झालं नाही. का तर ती उत्सुकता असते आपली कसं आलेलं आहे पार्सल ते पाहण्यासाठी. तर इथं K9चा हा माईक आहे मोबाईलसाठी मी मागवलेला आहे. तर खूप छान क्वालिटी आलेली आहे. आज मी ट्रायही करून बघितलेला आहे. तर चला म्हणलं तुम्हालाही इथं शेअर करावं. आणि त्यानंतर इथं घेतलेलं आहे मी पार्लरमधले कोंब साफ करण्यासाठी, जे की खूपच खराब झालेले होते आणि खूपच केस वगैरे गुंतलेले होते. चला तर म्हणलं साफ करून घेऊया आहे वेळ तर. तर पूर्ण असे केस कात्रीच्या साहाय्याने काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण असे कट करून काढलेले आहेत. पूर्ण गुंता झालेला होता कांगवामध्ये. केसामध्येही कांगवे शिरत नव्हते. तर असं पूर्ण कात्रीच्या साहाय्याने कट करून केस काढलेले आहेत आणि पूर्ण कांगवे असे साफ झालेले आहेत. आणि त्यानंतर कपड्याच्या लिक्विडमध्ये गरम पाण्यात 5 मिनिटं ठेवून असे ब्रशने घासलेले आहेत. तर एकदम स्वच्छ असे क्लीन झालेले आहेत. थोडाही घाण त्या कांगवामध्ये राहिलेलं नाही. अधूनमधून तर मी असे साफच करत राहते. आणि त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल पार्लरमधील काही क्रीमच्या डब्याही रिकाम्या झालेल्या आहेत. त्याही कचऱ्यामध्ये टाकलेल्या आहेत. कारण की नवीन क्रीमच्या डब्या जे आपल्याला ठेवण्यासाठी जागा नसते. त्यामुळे जे गरजेचं नाही ते सर्व साहित्य साईडला काढलेलं आहे आणि कचऱ्यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर वॅक्सचे डबेही आहेत काही रिकामे झालेले, तेही साईडला काढलेले आहेत. असं बरंचसं साहित्य जे खराब आहे, जे वापरण्यात नाही ते सर्व साईडला काढलेले आहे. आणि इथं माझे कोंबही साफ करून झालेले आहेत व्यवस्थित असे. तर आज जरा थोडीशी साफसफाई चाललेली आहे. त्यानंतर कोंब वगैरे साफ करून झाल्यानंतर मी स्टूल वगैरे ही सर्व पाण्याने असे धुतलेले आहेत, साफ केलेले आहेत. कारण कोणतीही वस्तू असं पुसण्यापेक्षा मला तर पाण्याने वगैरे साफ केल्यानंतरच छान वाटते. तर घरगुती आपली छोटीशी गिरण आहे, त्या गिरणीचे सर्व पार्टही मी असे 8-15 दिवसातून स्वच्छ करत असते, जेणेकरून ते व्यवस्थित क्लीन होतात आणि जाळी वगैरे लागत नाही. त्यानंतर बाकीचंही सामान आहे, जसं की बरंचसं स्टूल वगैरे आहेत, छोट्या वस्तू आहेत. ज्यांना खालच्या साईडून जाळी वगैरे लागते तर ते पुसून व्यवस्थित निघत नाहीत. तर असं पाण्याने साबण लावून थोडंसं ब्रशने घासलं तर एकदम स्वच्छ असं क्लीन होतात. तर त्याच पद्धतीने मी सर्व हे साफ करून घेतलेले आहेत, जेणेकरून एकदम क्लीन वाटतात. आणि पुसण्यासाठीही तेवढाच वेळ जातो, परंतु आणि त्यानंतर ठेवलेले आहेत उन्हाला सुकण्यासाठी. एकदम छान असे क्लीन होतात आणि जाळ्या वगैरेही लागत नाही स्टूलला खालच्या साईडून. आणि त्यानंतर फ्लावर पाट हे आहे, जो आपल्या शॉपमधीलच फ्लावर हे आहेत फ्लावर पाट, तोही खूपच खराब झालेला होता. तर तोही मी असं व्यवस्थित असं पाण्याने फ्लावर वगैरे त्याचे धुवून घेतलेले आहेत त्या पॉटमधले. तर दिसत असेल फुलंही एकदम छान अशी क्लीन निघालेली आहेत. तर तीही अशी उन्हाला ठेवलेली आहेत स्वच्छ अशी पाण्याने धुवून. आणि त्यानंतर हे आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर आद्य तर काही भाकरी वगैरे खात नाही, भाकरी भाजी मेथीची भाजी वगैरे त्याला काही आवडत नाही आणि भाकरी तो खात नाही, त्याला लागते चपाती. तर त्याला चपाती तो खात नाही म्हणून अशी आयडिया केलेली आहे, भाजी आणि भाकरीच्या पिठामध्येच मी एक थालीपीठ बनवलेलं आहे त्याच्यासाठी स्पेशल. परंतु ते वेळ वाचवायला गेलं तर झालं दुसरंच. हे असा काहीतरी राडा होऊन बसलेला आहे. आणि चला आता मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.